Next important topic is waterborne diseases caused by various microorganisms. So we have already studied that major source for pathogenic microorganisms is fecal matter or human fecal matter. म्हणजे जर fecal matter जर water मध्ये enter झालं तर so that may leads to spread of microorganisms such as pathogenic microorganisms from one place to another place or from one person to another person. So that's why it is essential to know so what are the different types of diseases so which are spread through water or due to contaminated water. तर ही डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहे. So all kind of microorganisms जे disease cause करू शकतात including bacteria, viruses, protozoa. तर हे आपण इथं स्टडी करणार आहे. त्यांचे काही एक्झाम्पल जे फार महत्त्वाचे डिसीजेस आहेत तर त्यांचे एक्झाम्पल आपण प्रायमरीली इथं स्टडी करणार आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये इथं इन्व्हेस्टिगेट करणार आहे. So waterborne diseases are the diseases which spread primarily through contaminated water. म्हणजे जे काही contaminated water आहे, contaminated म्हणजे ज्यामध्ये मायक्रोब्स काय झालेले आहेत, इंटर झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल fecal matter from humans. So fecal matter may enter into water body. Okay, so that results into transfer of pathogenic microorganism if present in that fecal matter into water body. आणि हे वॉटर बॉडी म्हणजे आता काय रिव्हर पण असू शकते आहे ना, एखादं पॉन्ड पण असू शकते, नियर बाय लेक पण असू शकते. तर आता हे वॉटर जेव्हा कंझ्युम करतील बाकीचे ह्युमन बीइंग्स, सो कंझम्पशन consumption of this water. Okay, so that may leads to transmission of disease from this one person. हा एक पर्सन आहे जो आधी डिसीज कॅरी करत होता टू अनदर पर्सन. ठीक आहे, तर बाकीच्या पर्सन कडे तो डिसीज ट्रान्सफर होईल. So these are the diseases which spread primarily through contaminated water. तर हे जे वॉटर आहे की जिथं फिकल मॅटर प्रेझेंट आहे, सो दिस टाइप ऑफ वॉटर इज कॉल्ड एज कंटामिनेटेड वॉटर. सो दिस वॉटरबॉर्न डिसीजेस आर ऑल्सो इन्फेक्शियस इन सेन्स सो दॅट दे मे ऑल्सो स्प्रेड थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता इन्फेक्शियस सुद्धा असतात ते, डायरेक्ट जर पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट जरी आला तरी त्या केसमध्ये सुद्धा हा डिसीज काय होऊ शकतो, ट्रान्सफर होऊ शकतो. और थ्रू फ्लाईज और फिल्म. ठीक आहे, तर फ्लाईजच्या थ्रू सुद्धा म्हणजे फ्लाईज जरी बसल्या तिथं आता तर क्रॉस कंटामिनेशन तिथं होऊ शकते. तर कंटामिनेटेड वॉटरवर फ्लाईज आल्यानंतर त्या फूडवर जर ट्रान्सफर म्हणजे फूडवर जर सुद्धा त्या बसल्या समजा फ्लाईज, तर तिथं चान्सेस असतील की ते फ्लाईज काय करतील, ते पॅथोजन जे आहेत वॉटरमधले प्रेझेंट तर ते ट्रान्समिट करण्याचं काम करतील. So although water is the main and prime source responsible for the start and spread of these diseases. म्हणजे आपण आता हात बुडवले त्याच्यामध्ये एखाद्या पर्सन सोबत आपण शेक हँड केला त्या एखाद्या कंटामिनेटेड वॉटरमध्ये हात बुडवल्यानंतर, तर इथे चान्सेस आहेत की पर्सन टू पर्सन हा डिसीज ट्रान्सफर होऊ शकतो बट थ्रू वॉटर. ठीक आहे, सो बेस्ड ऑन द पॉझिटिव्ह एजंट डिसीजेस आता आपण कॅटेगरायझेशन दिलेलं आहे. तर मेनली आहे बॅक्टेरियल, प्रोटोझोअन अँड व्हायरल. तर ह्या रेफरन्स सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. हे बुक जे आहे रेफर केलेलं आहे या टॉपिकच्या स्लाइड्स तयार करण्यासाठी, तर तुम्ही ते डिटेलमध्ये वाचू शकता. सो डिसीजेस कॉज बाय बॅक्टेरिया. आता टायफॉइड वगैरे तुम्ही ऐकलेलं असेलच की टायफॉइड झाला, याला टायफॉइडची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. तर मेन रिझन जे असते आता याचं काय आहे की वॉटर जे आहे कंटामिनेटेड असेल, कारण साल्मोनेला जो आहे सो इट इज जनरली प्रेझेंट इन इंटेस्टाईन. ओके, आता इंटेस्टाईन मध्ये जर प्रेझेंट आहे तर तो फिकल मॅटर मध्ये अल्टिमेटली एंटर होईलच.
So typhoid and paratyphoid are the diseases caused by Salmonella typhi and Salmonella paratyphi A and paratyphi B. ठीक है, कुठले एजंट्स आहेत? Salmonella typhi and Salmonella paratyphi A and paratyphi B. ठीक आहे, तर हे पॅराटायफॉइड आणि टायफॉइड कॉज करणारे पॉझिटिव्ह एजंट्स आहेत रिस्पेक्टिव्हली. सो इन्फेक्शन इज अक्वायर्ड बाय इंजेक्शन ऑफ कंटामिनेटेड वॉटर. आता कंटामिनेटेड वॉटर आहे, तुम्ही पिऊन घेतलं त्याला, ठीक आहे, कन्झ्युम केलं त्या वॉटरला, इंजेक्शन केलं त्याचं, किंवा तेच वॉटर जे आहे फूडमध्ये जर ट्रान्सफर केलं तुम्ही, तिथं सुद्धा चान्सेस आहेत फूड थ्रू सुद्धा तो मायक्रोब तुमच्या बॉडीमध्ये इंटर होऊ शकतो. तर आता हे कुठल्या टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत? सो दे आर ग्राम निगेटिव्ह शॉर्ट रॉड्स. त्यांचं ग्राम नेचर कसं आहे? निगेटिव्ह आहे. त्यांची साईज किती आहे? 0.5 इंटू 1 to 3 मायक्रोमीटर इन साईज. ओके, 1.3 च्या जवळपास याची रेंज राहते, ठीक आहे. 0.5 इंटू 1.3 मायक्रोमीटर इन साईज. मोटाईल असतात ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला. त्यांना फ्लॅजेला असते आहे ना. फ्लॅजेला माहिती आहे तुम्हाला, लोकोमोटरी ऑर्गन प्रेझेंट असतो त्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये. सो स्ट्रक्चर्स आर नोन एज फ्लॅजेला. ओके, पेरिट्रॅकर्स, ठीक आहे. पेरिट्रॅकर्स म्हणजे पूर्ण कम्प्लीट सेलवर त्यांच्या फ्लॅजेला प्रेझेंट असते, ठीक आहे. सो बाईल इज गुड कल्चर मीडियम फॉर दिस ऑर्गॅनिझम. बाईल जर प्रेझेंट असेल, ओके, तर तिथं काय होईल यांचं म्हणजे मल्टिप्लिकेशन जे आहे फार चांगल्या पद्धतीनं होईल, कारण कंडिशन कशा आहेत? सुटेबल आहे. सो बाईल इज अ गुड कल्चर मीडियम विच इज जनरली रिलीज इन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. ओके, सो ते मल्टिप्लाय अबंडंटली इन गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर माहिती आहे तुम्हाला, आपल्या सिस्टीमचा पार्ट आहे बॉडीच्या. सो आर कंटिन्युअसली डिस्चार्ज इन टू इंटेस्टाईन, आणि मग त्या गॉल ब्लॅडरमध्ये काय होईल? त्या मल्टिप्लाय होतील आणि कंटिन्युअसली कुठे डिस्चार्ज होतील? ते इंटेस्टाईनमध्ये, तिथं मल्टिप्लाय झाल्यानंतर, ठीक आहे. तर हा मेकॅनिझम आहे त्यांचं, म्हणजे इंजेक्शन करणार, इंजेक्शन केल्यानंतर ते बाईल जे आहे इट इज गुड सोर्स ऑफ इट इज अ गुड कल्चर मीडियम फॉर दिस ऑर्गॅनिझम. तर गॉल ब्लॅडरमध्ये ते ऑर्गॅनिझम काय होतील? चांगले अबंडंटली मल्टिप्लाय होतील, आणि मल्टिप्लाय झाल्यानंतर तिथं कंटिन्युअसली ते इंटेस्टाईनमध्ये रिलीज होत जाते किंवा डिस्चार्ज होत जाते. सो इन्क्युबेशन पिरियड म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सिम्पटम दिसणार नाही 7 to 14 days आफ्टर कन्झम्पशन ऑफ दिस ऑर्गॅनिझम. आता कुठल्याही एज ग्रुपमध्ये टायफॉइड होऊ शकतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सो द मोस्ट प्रोबॅबल इज 15 to 20 years एज ग्रुप. यांच्या ग्रुपमध्ये जास्त, कारण बाहेरचं खाणं जास्त राहते, इम्युनिटी पण तेवढी डेव्हलप झालेली नसेल, तेवढी प्रिकॉशन या एजमध्ये जनरली घेतली जाते. सो फर्स्ट डिसीज इज कॉलेरा. सो कॉलेरा इज एन acute diarrheal disease caused by gram-negative, slightly curved, rod-shaped bacterium Vibrio cholerae. ठीक आहे. आता याचे बरेचसे ब्रेकआउट आतापर्यंत होऊन गेलेले आहेत त्या ऑर्गॅनिझमचे. सो इट इज अ कॉमा शेप ऑर्गॅनिझम. ओके, हा असा कॉमा शेप बॅक्टेरिया दिसतो तुम्हाला, ठीक आहे. आता हा बेसिक शेप काढलेला आहे आपण, Vibrio cholerae. So it is actively motile with single polar flagellum. एका पोलला म्हणजे एका साईडला, सिंगल साईडला त्याला काय असेल? फ्लॅजेलम असेल. It is described by Koch. It has a fish in stream appearance. जसे मासे असतात ना स्ट्रीम मध्ये, तर त्या टाईपचा हा अपिअरन्स आहे, असं कोचने डिस्क्राईब केलेलं आहे. सो दे प्रेफर टू ग्रो इन अल्कलाइन मीडियम. अल्कलाइन म्हणजे आता 7च्या वर जेव्हा pH राहते, सो इट इज कॉल्ड एज अल्कलाइन pH. तर त्या मीडियमचं pH जर 7च्या वर असेल तर त्या मीडियमला काय म्हणतो? अल्कलाइन मीडियम. सो ऑप्टिमम pH इज अराउंड 8.2. 8.2च्या जवळपास याचं काय असते? ऑप्टिमम. ऑप्टिमम म्हणजे तिथं मॅक्झिमम ग्रोथ आपल्याला पाहायला भेटते. सो रिक्वायर 0.5 to 1% ऑफ सोडियम क्लोराईड. ठीक आहे. तर ह्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन या रेंजमध्ये त्याला पाहिजे. सो इन्क्युबेशन पिरियड ऑफ डिसीज इज 48 to 72 hours.
सो कॉलेरा स्टूल इज टिपिकली अ कलरलेस वॉटरी फ्लुइड. ठीक आहे, कलरलेस वॉटरी फ्लुइड आहे. सो विच रिझेंबल्स विथ वॉटर इन विच राईस हॅज बीन वॉश. म्हणजे तांदूळ धुतल्यानंतर जसं पाणी दिसते, कॉलरा झाल्यावर तुम्हाला जर डिसेंट्री लागली त्यावेळेला तुमचं फिकल मॅटर जे आहे तर ह्या टाईपचं दिसेल. ओके, कलरलेस वॉटरी फ्लुइड. यू आर सफर्ड फ्रॉम कॉलेरा. So the loss of water and electrolyte results in cramping of abdominal muscle. तिथं बघा असं क्रॅम्पिंग येतो आहे ना, कुठं ॲब्डोमिनल मसलला, तुमच्या पोटाच्या ज्या मसल्स आहेत, ठीक आहे, तिथं. नंतर तुम्हाला फिवर सुद्धा तिथं येऊ शकतो. सो ड्युरिंग इन्फेक्शन अ पर्सन मे लॉस, इमॅजिन करू शकतो आपण इन्फेक्शनच्या वेळेला 10 to 15 लिटर जे आहे बॉडीचं फ्लुइड काय होऊ शकते, लॉस होऊ शकते. त्याला सिम्पल आता थेरपी आहे, दॅट इज रिहायड्रेशन विथ सलाईन अँड इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आपण ORS वगैरे ऐकलेलं असेल, ओरल रिहायड्रेशन आहे ना, जे सोल्युशन तयार करतो आपण, तर त्यामध्ये वेगवेगळे सॉल्ट असतात, इलेक्ट्रोलाइट म्हणतो आपण त्यांना, प्लस शुगर पण तिथं असते. सो इट इज अ रिकमेंडेड ॲज फर्स्ट एड. जर डिसेंट्री झाली तर जनरली आता हे सलाईन सोल्युशन आपल्याला प्रोव्हाइड करतात. नंतर नेक्स्ट जो डिसीज आहे बॅक्टेरियल, इट इज सिगेलॉसिस. सो इज द बॅसिलरी डिसेंट्री. अगेन बॅसिलरी डिसेंट्री आहे, इट इज कॉज बाय सिगेला डिसेंटेरी. ओके, डिसेंटेरी, सिगेलॉसिस इज कॉज बाय सिगेला डिसेंटेरी. तर यावर फोकस करायचं आहे तुम्हाला. सो बॅक्टेरिया आर शॉर्ट रॉड्स. ओके, अराउंड 0.5 to 1.3 or 1 to 3 मायक्रोमीटर त्यांची साईज असू शकते. दे आर ग्राम निगेटिव्ह, नॉन मोटाईल. ग्राम निगेटिव्ह आहेत आणि नॉन मोटाईल आहे. जसं साल्मोनेलामध्ये फ्लॅगेला होता तसा इथं फ्लॅजेला नाही आहे. सो द डिसीज इज कॅरेक्टराइज्ड बाय frequent passage of loose scanty feces containing blood and mucus. So along with abdominal cramp, fever with vomiting. हे बघा, हे काही सिम्पटम्स आहेत डिसीजचे. कशाचे आहेत? लूज आणि स्कॅन्टी फिकल मॅटर कंटेनिंग ब्लड. ओके, देन म्युकस, चिकट अशी फिकल मॅटर असेल. ॲब्डोमिनल क्रॅम्प असतील, तुमचं पोट खूप दुखायला लागेल. नंतर फिवर असेल आणि कंटिन्युअस तुम्हाला काय असेल, वॉमिटिंग झालेली असेल. तर हे काय कशाचे सिम्पटम्स आहेत? सिगेलॉसिसचे. सो शॉर्ट इन्क्युबेशन पिरियड आहे, इंटर झाल्याबरोबरच तिथं तुम्हाला त्याचे सिम्पटम्स दिसू शकतील. लो इन्फेक्शियस डोज. लो इन्फेक्शियस डोज म्हणजे फार कमी अमाऊंटमध्ये सुद्धा काय करू शकतो, हा ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करू शकतो. नंतर इशेरिशिया कोलाय. ओके, नंतर ई कोलाय डायरिया जो आहे, सो इट इज कॉज बाय इशेरिशिया कोलाय. सो इट इज वन ऑफ द मोस्ट prolific microorganism in the large intestine of human. ऑलरेडी तो लार्ज इंटेस्टाईन मध्ये असतो प्रेझेंट, बट काही स्ट्रेन्स जे आहेत त्याच्या पॅथोजेनिक आहेत. सो मोस्ट ऑफ द स्ट्रेन्स ऑफ ई कोलाय आर हार्मलेस अँड ॲक्ट्स एज ए कमेन्साल्स. कमेन्साल म्हणून ते काम करतात. तिथं आपल्याला पण तिथं बेनिफिट मिळतात त्यांच्यापासून, आणि त्यांना सुद्धा तिथं राहायला शेल्टर मिळते. बट सम स्ट्रेन्स आर व्हायरुलंट, की जे आपल्याला पॅथोजेनिक आहेत. सो द व्हायरुलंट स्ट्रेन ऑफ ई कोलाय आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्फंट डायरिया. इन्फंटमध्ये त्यांचा डायरिया होऊ शकतो. सो पर्टिक्युलरली टू दी बॉटल फीड इन्फंट्स, कारण बॉटलवर कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस आहेत. ट्रॅव्हलर डायरिया, ट्रॅव्हलिंगमध्ये असणारा एखादा पर्सन, त्याला जर झालेला असेल असा एखादा डिसीज, ठीक आहे, तर काही सिम्पटम दिसतात आपल्याला, म्हणजे सांगायचं जर तात्पर्य आहे तर. सो ट्रॅव्हलर डायरिया, देन हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम. तर हे काही काय डिसीजेस आहेत की जे कशामुळे होत आहेत, ई कोलायमुळे होत आहेत. सो हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम. सो पॅथोजेनिक स्ट्रेन्स ऑफ ई कोलाय possess virulence factor, so which are rather absent in non-pathogenic strain. तर नॉन पॅथोजेनिक स्ट्रेन मध्ये काय आहे, तो absent आहे virulence factor. So they can adhere to the
इंटेस्टिनल लाइनिंग विथ पिलाय. ठीक आहे, पिलाय आहे, इंटेस्टाईनची जी लाइनिंग आहे त्याच्यामुळे काय होतील ते ॲडहेअर झालेले असतील. ठीक आहे, बॅक्टेरिया आहे. सो बॅक्टेरिया हॅज पिलाय. सो ड्यू टू दिस पिलाय, so this organism is able to form contact with intestinal lining. आता ही इंटेस्टाईनची जर वॉल काढली आपण तर may cause disease after invading the tissues. आता इन्व्हेड म्हणजे याच्या आतमध्ये सुद्धा हा बॅक्टेरिया काय होऊ शकतो, एंटर होऊ शकतो and produce enterotoxin. डायजेस्टिव्ह ट्रॅकवर अटॅक करणारे टॉक्सिन सुद्धा हा ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतो. So enterotoxigenic strains of E. coli contain a plasmid factor. काय कशामुळे आता हा फॅक्टर तयार होत आहे? So due to plasmic cofactor, so that enables them to make enterotoxin. Plasmid काय आहेत माहिती आहे आपल्याला? So in addition to genetic material of bacteria, so some bacteria has circular DNA molecule. ठीक है, small circular DNA molecule. So which are generally acquired from environment or through or from another bacteria. तर ह्याला काय म्हणतात, प्लाझ्मिड. एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. हा क्रोमोझोमल DNA. ओके, so chromosomal DNA. So in addition to chromosomal DNA, there is an additional DNA that is called as plasmid. काय म्हणतो आपण त्याला, प्लाझ्मिड. तर त्यावर टॉक्सिन प्रोड्यूस करणारे जीन्स प्रेझेंट असतील. सो द डिसीज रिझल्ट्स इन सिव्हिअर लॉस ऑफ वॉटर फ्रॉम बॉडी. कंटिन्युअस वॉटर लॉस होते, सो विच रिझल्ट्स टू डेथ इफ नॉट प्रॉपरली ट्रीटेड. कंटिन्युअस वॉटर जर बॉडीमधनं लॉस होत राहिला तर अल्टिमेटली त्या पर्सनची डेथ होऊ शकते जर ट्रीटमेंट झाली नाही तर. सो नेक्स्ट डिसीज इज पेप्टिक अल्सर. So it is again caused by one of the bacteria, that is Helicobacter pylori. Okay, Helicobacter pylori. So peptic means stomach ulcer disease was long thought to be due to stressful living. आता आधी असं विचार करायचे की स्ट्रेस आला म्हणजेच पेप्टिक अल्सर वगैरे जे आहे ते होतात. स्टोमॅकचा अल्सर तिथं होतो, लेजन्स तिथं येतील, है ना. So the work of Marshall and Warren in 1982 proved that the bacterium Helicobacterium pylori is Helicobacter pylori is involved. ठीक आहे, याच्यामध्ये कुठला बॅक्टेरिया आहे, हेलिकोबॅक्टर पायलोरी. सो दिस ग्राम निगेटिव्ह मायक्रोएरोफिलिक म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये सुद्धा ऑक्सिजन त्याला चालतो, त्याची ग्रोथ तिथं होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे जास्त ऑक्सिजनची त्याला गरज नाही. सो इट इज अ कर्व रॉड. ठीक आहे, कर्व शेप आहे, रॉड बॅक्टेरियम आहे. कॅन सर्वाइव्ह इन एक्स्ट्रीमली ॲसिडिक इन्व्हायरमेंट ऑफ स्टोमॅच. स्टोमॅचचं पीएच आधीच फार कमी असते, ॲसिडिक असते आणि तिथं हा ऑर्गॅनिझम राहू शकतो. देन डिओडेनम डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. सो बाय जनरेटिंग अमोनिया फ्रॉम युरिया. कारण अमोनिया जनरेट झाला म्हणजे काय होईल, तर ॲसिडिक कंडिशन जर आहे, सो दिस अमोनिया विल कंबाईन विथ H+ आयन and will use अमोनियम आयन. ठीक आहे, तर त्यामुळे त्या मीडियमचं जे पीएच आहे ते काय होईल, इन्क्रीज होईल. सो द अमोनिया इज बिलीव्ड टू न्यूट्रलाइज गॅस्ट्रिक ॲसिडिटी अराउंड दी हेलिकोबॅक्टर सेल. तर त्यामुळे त्या सेल तिथं सर्वाइव्ह करू शकतात. So thereby allowing organism to survive and reproduce. Helicobacter pylori is probably transmitted by contaminated food and water. जर contaminated food आणि water मध्ये एंटर झाला तर तो ट्रान्सफर होऊ शकतो. So most people infected by Helicobacter pylori develop chronic gastritis. ठीक आहे, कंडिशन कुठली, क्रोनिक गॅस्ट्रायटिस. पुन्हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा डिसऑर्डर आहे. So about 15 to 20% of them develop ulcer. नंतर काय डेव्हलप करतात, अल्सर्स. So which can lead to gastric carcinoma. कॅन्सर होऊ शकतो तिथला गॅस्ट्रिक सिस्टीमचा. So usually an aggressive and fatal form of cancer. त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो कॅन्सर आहे खूप डेंजरस जो आहे तो होऊ शकतो. किती केसेसमध्ये,
15 to 20% केसेसमध्ये. So treatment of peptic ulcer with antibiotics has brought relief to thousands of sufferers worldwide. आधी अँटीबायोटिक यूज नाही करायचे, माहिती नव्हतं, तर त्यामुळे काही प्रश्न उरतच नव्हता. सो मोस्ट इफेक्टिव्ह थेरपी इज ट्रिपल थेरपी, म्हणजे 3 ड्रग्स इथे यूज केलेले आहेत बघा. मेट्रोनिडाझोल, ओके, दिस इज द फर्स्ट ड्रग, मेट्रोनिडाझोल. टेट्रासाइक्लिन, दिस इज सेकंड ड्रग, अँड थर्ड वन इज बिस्मथ सब सॅलिसिलेट. ओके, बिस्मथ सब सॅलिसिलेट, हे 3 ड्रग जे आहेत कंबाईनली यूज केले जातात. सो दिस ट्रीटमेंट इरॅडिकेट्स अराउंड 80 to 95% cases of Helicobacter pylori. Then next bacteria is Campylobacter jejuni. So it causes Campylobacteriosis. Okay, Campylobacteriosis. So it is recognized as a widespread intestinal disease in humans. Okay, again it is a gram-negative curve rod. पुन्हा कसा आहे, ग्राम-निगेटिव्ह कर्व रॉड आहे. तर इंटेस्टिनल डिसीज कॉज करत आहे. सो इट इज रिझर्वायर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इन्क्लूड द इंटेस्टिनल ट्रॅक ऑफ मेनी ॲनिमल. रिझर्वायर म्हणजे त्याची राहण्याची जागा. मेनी ॲनिमल्स राहू शकतात. सो वॉटर कंटामिनेटेड विथ फिसेस इज अ कॉमन सोर्स ऑफ इन्फेक्शन. जर वॉटरमध्ये हा ऑर्गॅनिझम एंटर झाला तर ते एक सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणून काम करू शकते वॉटर. सो कॅम्पायलोबॅक्टेरियोसिस इज कॅरेक्टराइज बाय काय असते बघा, तिथं ब्लड इज स्टूल आहे ना, फिकल मॅटरमध्ये काय असेल, ब्लड असेल, ॲब्डोमिनल पेन कॉमन सिम्पटम आहे. देन गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्ट्रेस विथ फीवर, तर हे काही सिम्पटम्स तिथं तुम्हाला पाहायला भेटतील. देन कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी कॉलनायझेस द इफेथिलियल लायनिंग ऑफ द इंटेस्टाईन. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर इथं हा कॉलनाइज होईल ना, तिथं तो ग्रो होईल इंटेस्टाईनच्या बाजूला. सो कॉझिंग इन्फ्लेमेशन, तिथं इन्फ्लेमेशन कॉज करेल, अँड माइल्ड अल्सरेशन, इथं अल्सर्स तयार होतील. ठीक आहे. सो इट इज अ सेल्फ लिमिटिंग इलनेस, सो दॅट लास्ट फॉर लेस दॅन अ वीक. स्वतःवरूनच रिकवर होतो हा डिसीज, सेल्फ लिमिटिंग आहे. सो डिहायड्रेशन विथ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अँड ट्रीटमेंट विथ. तर इथं काही बॅक्टेरियल डिसीजेस आता आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हायरल डिसीजेस बघूया.